शेहजाद नावामध्ये राजा पण आहे, परंतु ते सिद्ध करावं लागेल कारण पुढे फलंदाज आहे तो मुझम्मिल, तो सुद्धा काही कच्चा केलेला नाहीये. या ठिकाणी शहजाद यांना शर्विल हे सामना चालू केल्याचा इशारा करतायत. मुझम्मिल खेळण्यासाठी सज्ज. सामना रंगतोय तो पूर्णगड विरुद्ध मोमीन स्पोर्ट या दोन संघांमध्ये. शहजाद आपलं गोलंदाजीनुसार क्षेत्ररक्षण फैलावताना दिसून येते. पंचांचा हे सामना चालू केल्याचा इशारा येतोय. चेंडू टाकण्यासाठी सज्ज शहजाद. मुझम्मिल साठी बघूया कशा प्रकारचा चेंडू. सुंदर. आणि ही कॅच म्हणजे पहिलीतला मुलगा असता जर त्याला क्रिकेट खेळायला आपण जेव्हा शिकू तेव्हा सुद्धा कॅच पकडण्यात आली असती, परंतु मुझम्मिल ह्याला मिळतंय पहिलं जीवदान आणि त्यामुळे मोमीन स्पोर्ट या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 1. पुढील चेंडू शहजाद टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल तो आता अल शाहीद. बॅटची काडा घेऊन चेंडू जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या आहे तिथेच. शहजाद आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करताना ते आपल्याला पाहायला मिळतो. पहिले 2 चेंडू तरी त्यांनी सुंदर रीतीने हाताळलेले आहेत. ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह आपल्याला पाहायला मिळतात त्याच प्रकारे शहजाद गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. जर्सीवर नंबर आहे 45. रोहित शर्माचा नंबर आहे. सर्वांना आवडता नंबर तोच आहे. आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये जे बऱ्याचशा प्रमाणामध्ये नंबर दिसला जर्सीवर तो आहे 45. 45. आता फलंदाजीसाठी असेल तो मुझम्मिल. शहजाद यांनी पहिले 3 चेंडू आपल्या संघासाठी उत्तम रीतीने टाकलेले आहेत, परंतु हे 3 चेंडू त्यांना कंटिन्यू करावे लागतील आपल्या संघाला असाच विजय करण्यासाठी. परंतु लागली नजर आणि मुझम्मिल यांच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. त्यामुळे मुझम्मिल यांना रोखून धरणं तेवढंसं सोपंसं काम नसेल, परंतु शहजाद यांनी खाल्ला आहे पहिला षटकार आणि धावसंख्या झालेली ती 8. अशाच प्रकारच्या धावा मोमीन स्पोर्ट या संघासाठी मुझम्मिल यांना कराव्या लागतील. आता शहजाद बघूया काय बदल करणार आपल्यामध्ये. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपल्याला इथे होताना पाहतोय. 10 ते 12 बॉलांचं रनअप. बुमराची ऍक्शन आणि सुंदर चेंडू आणि इथे फलंदाज होतोय बाद. 1 तेरी तो 1 मेरी. पहिल्या चेंडूवरती मारला होता षटकार आणि त्यानंतर मिळालेली विकेट. त्यामुळे मुझम्मिल हे तंबूचा रस्ता पकडून 8 या धावसंख्येवर संघाची असताना पहिला धक्का मिळतो तो मोमीन स्पोर्ट या संघाला. मुझम्मिल याची जागा घेण्यासाठी जातात ते शकीक. एक षटकार मारला होता मुझम्मिल यांच्या बॅटमधून. पहिल्याच षटकामध्ये शहजाद यांनी पुन्हा केलाय तो पलटवार. षटकार खाल्ल्याच्या नंतर सुद्धा हार मानलेली नाहीये आणि हे एका गोलंदाजाला शिकावं लागेल शहजाद यांच्याकडून. बुमराह प्रमाणे ऍक्शन आपण पाहतोय त्यांची. सुंदर चेंडू आणि पुन्हा एकदा झेल खाली आहे क्षेत्ररक्षक. चुकी होण्याची कुठलीही कल्पना दिसत नव्हती, त्यामुळे दुसरा धक्का मिळतोय तो मोमीन स्पोर्ट गावकडी या संघाला. 8 ही धावसंख्या सरा. त्याचबरोबर पंचांचा हे षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर मोमीन स्पोर्ट गावकडी या संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 8.
स्पोर्ट गावकडी या संघाला बासित हे अल शाहिद हे तंबू मध्ये परततायत. नॉन स्ट्राईकला असेल तो बासित. आता अल शाहिद यांची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो मोसिन. एक षटकार मारल्याच्या नंतर असं वाटलं होतं की मोमिनस्पूर गावकडी हा जास्तीत जास्त धाव फकाव लावेल, परंतु टीमची हॅट्रिक झालेली आहे. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट गेलेल्या आहेत. शाकिब साकिब सामना करेल तो, समोर असेल तो मोहसिन. बघूया मोहसिन आपल्या संघासाठी कशा प्रकारची भूमिका पार पडतायत. लेक्साच्या दिशेने कट करून एक धाव तर पूर्ण केली आहे आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होणार का, परंतु तिथे होते सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे एका धावेवर मानावं लागते समाधान आणि संघाची धावसंख्या होते ती 9. अजून चेंडू शिल्लक आहेत 10. या 10 चेंडूवरती कराव्या लागतील कमीत कमी 10 ते 15 धावा. तर आपण इथे संघर्ष करताना इथे पाहतो मोमीन स्पोर्ट गावकडी या संघाला, परंतु पूर्णगड या संघाकडून सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण घडतोय. साकिब 2 चेंडूवरती फक्त धाव मोजले, 1 गडी बाद केला, 1. समोर तो पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धाव मिळेल 1. बासित आपलं खातं खोलतोय. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. साकिब सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक एक निर्धाव चेंडू, एक एक धाव घेणारा चेंडू हा तुम्हाला विजयाच्या समीप नेऊ शकतो, जाणीव साकिबांना असावी. बासित वैयक्तिक एका धावेनिशी खेळतोय. मोमीन गावकडी या संघाचा हा फलंदाज. आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि हे चेंडू न्यावे लागतील सीमा रेषेपार. येतोय बासित यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार आणि ह्या धावा मोमीन गावकडी या संघाला आत्मविश्वास देणाऱ्या ठरतील. धावसंख्या झालेली आहे ती 16. साकिब यांच्या गोलंदाजीवर केला होता प्रहार. बासित यांना शांत ठेवावं लागेल, परंतु आपल्या मोमीन गावकडी या संघासाठी जास्तीत जास्त धावा जमा करताना बासित यांना सुद्धा आपल्या बॅटिंगचा क्लास इथे दाखवावा लागेल. तर एक चेंडू मारलाय सीमा रेषेपार आणि त्याचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा येतो वाईटचा इशारा, अवांतर स्वरूपात मिळते 1 धाव आणि ही 1 धाव संघाला नेऊन पोहोचवते 17 या धावसंख्येवरती. बासित यांना अशाच प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करावं लागेल. साकिब यांनी पहिले 3 चेंडू अप्रतिम टाकले होते, परंतु त्यानंतर आलेला षटकार आणि त्यामुळे आलेलं टेन्शन, त्यामुळे पडलेला व्हाईट बॉल, त्यामुळे धावसंख्या वाढताना दिसते. मोमीन गावकडी हा संघ आपल्या धावसंख्येला आकार घेताना दिसतोय. अजून एक षटक शिल्लक आहे आणि या षटकातील दुसऱ्या षटकातील काही चेंडू प्रगतीपथावर. 1 धाव तर घेतलाय, दुसऱ्या धावेचा इथे होणार का प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक सुंदर आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या होते ती 18. शेवटचा चेंडू शिल्लक. बासित आपल्या संघाला धावसंख्येला आकार देतोय. आता समोर असेल तो मोहसिन. सामना केला तो साकिब यांच्या गोलंदाजीचा. साकिब चेंडू उडवलेला आहे. मोहसिन यांची कॅच पकडणार का, आणि चेंडूचा अंदाज आलेला नाहीये आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं गेलंय. झेल सुटलाय आणि झेल सुटून सुद्धा आल्या 2 धावा. त्याचबरोबर पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोमीन गावकडी या संघाची धावसंख्या होते ती 20.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येताना दिसून येतो तो वलीद. समोर असेल तो एका षटकानेशी खेळणारा बासित. बासित ह्याने आपल्या खांद्यावर धुरा सांभाळली ती मोमीन गावकडी या संघाची, परंतु अजूनही ही जबाबदारी 6 चेंडूसाठी पेलावी लागेल, कारण अजून 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू ठरवतील की मोमीन गावकडी पुढे जाणार की पूर्ण गडा संघ पुढे जाईल. वलिदांचा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेला आहे, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी शहजाद सुंदर फिल्डिंग करताना आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती 21. वलिद यांना असे चेंडू आपल्या संघासाठी टाकावे लागतील. समोर असेल तो मोहसिन, ज्यांची कॅच मगाशी आपण सुटताना पाहिली. ज्या खेळाडूने मगाशी एक सुंदर कॅच पकडला होता त्याच खेळाडूकडून झाली चूक. तर क्रिकेट हा गेम असा आहे, कधी तुम्हाला झिरो तर कधी तुम्हाला हिरो करू शकतो, परंतु तुम्हाला प्रत्येक वेळी हिरो होण्याचा प्रयत्न करावा लागेल. वलिदांचा सुंदर चेंडू, परंतु पंचांच्या नजरेतून तो येतोय अवांतर, त्यामुळे वाईडच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि या एका धावेनिशी मोमीन गावकडी या संघाची धाव संख्या होते ती 22. वलिदांचा पुढचा चेंडू याच्यासाठी आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑर्मच्या दिशेने. षटकार. भाटिया संघाला विनंती असेल, स्वराज्य प्रतिष्ठान हा संघ इथे आलेला आहे, त्यांना नाणेफेकीसाठी यायचंय. भाटिये प्लीज. एक षटकार मारला होता तो बासित यांनी, एक षटकार मारला होता तो मोहसिन यांनी. वलिद हे पुढील चेंडू दाखवण्यासाठी सज्ज. समोर आव्हान असेल ते मोहसित यांचं. धावसंख्येला आकार घेतलाय तो मोमीन गावकडी या संघाने. सुंदर शॉट आपण पाहतो ऑफसाईडच्या दिशेने आणि गचाळ क्षेत्ररक्षण कसं असावं त्याचा इथे नमुना पेश झालेला आहे आणि त्यामुळे एका धावेचं रूपांतर झालंय 2 धावेमध्ये, 2 धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये होऊ शकलं असतं, परंतु या ठिकाणी मोहसिन यांचं थोडंसं लक्ष विचलित झालं आणि त्या ठिकाणी आल्या आहेत फक्त 2 धावा. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 30. म्हणजे जो मोमीन गावकडे हा संघ अडचणीत सापडला होता, वाटलं होतं की किती धावा होतील धाव फरकावर, परंतु 30 या धावा आत्ता तरी लागलेल्या आहेत. त्यामुळे सुंदर पुन्हा एकदा हा चेंडू जाणार का? फुटबॉल इथे खेळला गेलाय, परंतु त्यामुळे त्याचं रूपांतर झालं एकाच 2 धावेमध्ये. शेवटी चेंडू अडवला. बासित हे पोचू शकले नाही, ही कमालीची गोष्ट असावी, कारण मोहसिन हे स्ट्राईक चेंडू खेळून सुद्धा 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या. त्यामुळे बासित यांची कडून होते चूक आणि त्यामुळे मिळते फक्त 1 धाव. त्यामुळे धावा मिळत आहेत त्या 31. मगाशी एका धावेसाठी संघर्ष आपण पाहिला, एका धावेमुळे सामना टाय होताना पाहिला. त्यामुळे 1 धाव किती महत्वाची असेल हे बासित यांना मी तरी सांगायची अपेक्षा नसेल, परंतु आता समोर असेल तो मोहसिन, नॉन स्ट्राईकला असेल तो बासित. बासितच्या जागेवर पुन्हा आलाय बासित. वलिद पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर मोहसिन, बॅट फिरवलेली आहे आणि हा चेंडू गेलाय सीमा रेषा बार. 6 धावा येत आहेत त्या मोहसिन यांच्या बॅट मधून. मोमीन गावकडी या संघाचे आशा प्रभावित करताना दिसतोय तो मोहसिन. आपल्या संघासाठी वलिद यांनी फक्त चेंडू टाकायचं काम केलंय, परंतु ते चेंडू टाकताना विचार झाला नाही. त्यामुळे या षटकामध्ये आल्या 2 षटकार आणि त्यामुळे धावसंख्या झाली ती 37. एक चेंडू शिल्लक. बघूया हा चेंडूवरती मोहसिन कशा प्रकारे प्रहार करणार, आपल्या संघाची धावसंख्या अजून किती वाढवणार. धावसंख्या झाली ती 37 आणि फलंदाज इथे होणार का वाद नाही, परंतु मोहसिन यांचं नशीब एवढं चांगलं होतं, या ठिकाणी होते ती चूक आणि फलंदाज होतोय बाद. धावसंख्या झाली ती 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मोमीन गावकडी या संघाची धावसंख्या होते ती 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असेल ते पूर्णगड या संघासमोर. मोमीन गावकडी या संघाला विनंती असेल की लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय प्लीज चला, तर यानंतर अजून भाटे या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवलाय आणि बघूया त्यांचा निर्णय थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. डीजे
त्यांचे 11 खेळाडू शोधून फिल्डिंगसाठी त्यांना रवाना करायचंय. प्लीज चला, पंच शर्विन यांना विनंती असेल की त्यांनी मोमिन स्पोर्ट ला वॉर्निंग द्यायचे, शेवटची वॉर्निंग, कारण क्षेत्ररक्षण फैलवायचे. पूर्णगड या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बॅटर्स मैदानामध्ये. चला, पंचाने विनंती असेल शर्विल जरा मोमिन स्पोर्ट गावकडे या संघाचं क्षेत्ररक्षण फैलावायचंय. फलंदाजीसाठी आपला शहजाद तर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जोहेब आणि स्ट्राईक असेल तर शहजाद, म्हणजे ज्याने पहिल्यांदा घेतली होती ती बॉलिंग, म्हणजे पूर्णगडचा बुमराह ह्या नावाने त्यांना ओळखला जातो. परंतु रोहित शर्माचा टी शर्ट घातल्यामुळे त्यांना पहिल्यांदा सलामीसाठी पाठवण्यात आलेला आहे. जर्सी नंबर 45 हिटमॅन रोहित शर्मा. आकाश जाधव यांचे ते आवडते खेळाडू आहेत. मग असे आकाश जाधव यांची बॅटिंग आपण पाहिली. राजापूर मधलं एक मोठं नाव. चला मॅच मध्ये येऊया. गोलंदाजीची प्रथम धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळेल तो अल शाहिद. हा सुद्धा सलामीसाठी आलेला फलंदाज. शहजाद यांच्यावर आव्हान असेल ते 18 चेंडू मध्ये 38 धावा करण्याचं. 39 धावा जिंकण्यासाठी करायचे असेल म्हणजे 13च्या स्ट्राईकने जावं लागेल. 13-39. परंतु कुठल्या तरी एका गोलंदाजावर प्रहार करावा लागेल. अल शाहिद यांचा पहिला चेंडू राईट मोर द विकेट मारा होताना दिसतो. शहजाद यांनी कटवला लेग साईडच्या दिशेने. धाव आलेली ती एक. कुठल्याही प्रकारची घाई आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे मिस फील्ड, परंतु याचं रूपांतर केलं जात नाहीये. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं जात नाहीये. जोहेब कुठलीही रिस्क घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे खातं खोललं जाते शहजाद यांचं आणि त्याचबरोबर खातं खोललं जाते ते पूर्णगड या संघाचं. पहिल्या चेंडूवरती आली ती एक धाव. अल शाहिद आपल्याला गोलंदाजी करताना मार्कवर दिसेल. जवळजवळ 15 ते 16 बॉलांचं रनअप पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजे राईट टर्म ओव्हर द विकेट मारा होताना इथे दिसतोय. अल शाहिद पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर असेल तो जोहेब. लेग साईडच्या दिशेने चेंडूवरती केलाय प्रहार. बरोबर बघूया, चेंडू खालते आहे क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का मिळतोय तो पूर्णगड या संघाला जोहेबांच्या स्वरूपात 1 या धावसंख्येवरती. आणि मोमिन स्पोर्ट गावकडे या संघाचे विजयाचे द्वार इथे खुली होतात का, कारण धावसंख्या त्यांनी धावपळ करत पुरेशी लावलेली आहे. साकिब इथे बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरताना दिसतोय. जोहेब हे स्वतःच्या फलंदाजीवर निराश. चेंडू सुंदर मारला होता. आम्हाला इथे माहिती पुरवण्यात जाते की साकिब हा जो फायटर आहे, फायटर किंग म्हणून ओळखला जातो. पूर्णगड या संघाला कमबॅक कसा करायचा हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे या चेंडूवरती केला जाईल कमबॅक. पण अल शाहिद याने पहिला चेंडू टाकला होता एका धावेसाठी. त्यानंतर आलेला तर निर्धाव चेंडू. PSL म्हणजे पूर्णगड सुपर लीग ज्या खेळाडूने गाजवले नाव होतं त्याचं साकिब. पंचांचा इशारा येतोय नोचा आणि त्याचबरोबर येते डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव. त्यामुळे मिळत आहेत 2 धावा. अल शाहिद यांनी जी गिफ्ट दिलंय साकिब यांना, म्हणजे हे प्रेशर आहे साकिब या नावाचं, त्यामुळे मिळालेल्या आहेत त्या 2 धावा. आणि त्याचबरोबर असेल फ्री हिट. म्हणजे असं म्हटलं जातं उघडा डोळे बघा नीट, कारण आताचा पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. अल शाहिद बघूया साकिब यांच्यासाठी असं मिळालेलं हे गिफ्ट स्वीकारलं जाणार का. येस, चेंडू कटवलाय परंतु जातोय तो सुद्धा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. त्यामुळे धाव येते ती साकिब यांच्याकडून होती चूक, कारण हा चेंडू सीमा रेषेपार बाहेर घालवणं गरजेचं होतं. शहजाद यांच्याकडून त्यांना खडे बोल सुनावले जात आहेत, कारण हा सामना जिंकायचा असेल तर हे चेंडू सीमा रेषेपार न्यावे लागतील. कारण एका धावेने काय होणार नाहीये, कारण मोमिन स्पोर्ट गावकडे या संघाने धाव फलकावर लावल्या आहेत त्या 38 धावा. 39 धावांचं आव्हान असेल. धाव संख्या झालेली आहे ती 4. अल शाहिद यांना शांत चित्ताने गोलंदाजी करावं लागेल. या ठिकाणी साकिबांना रोखून ठेवावं लागेल. सुंदर चेंडू कटवलेला आहे. शहजाद यांच्याकडून होते फिल्डिंग, परंतु या ठिकाणी एक धाव काही रोखू शकणार नाही. एका धावेने समाधान मानावं लागतंय.
अल शाहिद पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला दिसून येतोय. समोर असेल तो आता जर्सी नंबर 45 रोहित शर्माचे मोठे फॅन शहजाद. शहजाद प्रिन्सेस नाही सॉरी प्रिन्स ओनली प्रिन्स. शहजाद यांनी लेग साईडच्या दिशेने चेंडू कटवला. एक धाव तर घेतले आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करणार का? यस, करण्याची संधी आली होती परंतु ही संधी झाली मिस. त्यामुळे एकच धाव मिळते. धाव संख्या झाली ती 6. अल शाहिद यांनी कमबॅक थोडासा केला आपल्या संघासाठी. एक चेंडू टाकला होता नो आणि त्याच्यावर आला होता फ्री हिट. तरी सुद्धा धावसंख्या फक्त पहिल्या षटकाच्या प्रगतीपदावर असताना होते दिसून येते ते 6. शाकिब यांच्याकडे ज्या नावाने ज्या आशेने त्यांच्याकडे बघितलं जातं तशी फलंदाजी त्यांना आपल्या संघासाठी आत्ताच्या क्षणाला करावं लागेल. कारण कालच्या मॅचेतला हिरो आज हिरो होताना दिसून येतोय. शाकिब यांना स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, आत्मविश्वास वाढवावा लागेल. आणि या ठिकाणी त्याचबरोबर पंचांचा तो हे षटक संपल्याचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर पूर्ण गड या संघाची धावसंख्या होती ती 6. आता समीकरण असेल ते 12 चेंडू आणि 33 धावा आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे. नाव आहे त्याचं मुजम्मिल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेताना येऊन दिसतो तो मुजम्मिल. मोमीन स्पोर्ट गावकडीचा एक स्टार खेळाडू. समोर असेल तो शहजाद. शहजादला आपल्याला जिंकायची मॅच असेल तर या चेंडूवरती करावे लागतील प्रहार. कारण समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 33 धावा. मुजम्मिल पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लेग साईडच्या दिशेने चेंडू गेलाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. या एका धावेने मुमीन स्पोर्ट गावकडे या संघाचं काही गणित बिघडणार नाहीये. कारण ही एक धाव निर्धाव चेंडूच्या समान असेल. परंतु संघाची धावसंख्या झालेली ती 7. पूर्णगड या संघाला गिअर बदलावे लागतील. 11 चेंडू 32 धावा. यावरती टॉप गिअर दाखवावं लागेल. मुजम्मिलचा चेंडू. शहजाद यांनी बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धाव येते. विकेट किपर अल शाहिद तिथे काही करू शकत नाहीये. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 8. धावसंख्या इथे जमवताना नाकी 9 येताना दिसत त्या पूर्णगड या संघाचा. परंतु या ठिकाणी त्यांना आत्मविश्वास दाखवावा लागेल. शहजाद यांना प्रहार करावे लागतील. मुजम्मिल यांचे चेंडू सीमारेषेच्या बाहेर न्यावे लागतील. तितकंच सोपं काम नसेल पण ते करावं लागेल. येस, कॉमेंटेटर कधी कधी बोलतो तसे प्रयत्न केले जातात परंतु या ठिकाणी होते चूक आणि शहजाद यांना मिळते ते जीवदान. चेंडू आला होता सीमारेषेच्या बाहेर परंतु तो पोहोचू शकला नाही सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या फक्त आली ती 1. संघाची धाव संख्या होताना आपल्याला पाहायला मिळते ती 9. आव्हान थोडंसं कठीण होताना दिसतंय. विजय थोडासा मोमीन स्पोर्ट गावकडीच्या बाजूने वळताना दिसतोय. परंतु या ठिकाणी घाम गाळावा लागेल. शेवटपर्यंत जोपर्यंत विजयाची धाव येत नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की ही मॅच आपण जिंकलो. शाकिब यांनी लेग साईडच्या दिशेने चेंडू कटवला. एक धाव तर आली आणि एका धावेवर मानावं लागेल ते समाधान. संघाची धाव संख्या झाली ती 10. मोमीन स्पोर्ट गावकडी या संघाची धावसंख्या वाढताना दिसली. ती मोहसिन आणि बासित यांनी ही धावसंख्या वाढवली. कारण मुजम्मिल फलंदाजीमध्ये प्रभाव पाडू शकले नव्हते परंतु गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. आणि या ठिकाणी शहजाद आपली विकेट गमावून तंबूमध्ये परत आहेत. मुजम्मिल याला मिळते पहिलं गडी बाद करण्यात यश आणि त्यामुळे संघाची धावसंख्या होते पूर्ण गडी या संघाची धावसंख्या होते ती 10. आणि फलंदाजीसाठी जाताना दिसलोय अब्रार जर्सी नंबर 31 अब्रार सोलकर. सिक्सर किंग असं म्हटलं जातंय परंतु तोपर्यंत उशीर झालाय. या ठिकाणी म्हणजे बॅटिंग जो तुमचा लाईनअप असतो तो महत्वाचा असतो. जो चुकवला तो मगाशी नाकरे या संघ गावखडी विरुद्ध आपण गावखडीची सुद्धा बॅटिंग ऑर्डर थोडीशी चुकीच्या पद्धतीने उतरताना आपण पाहिली. रिझल्ट त्याचा दिसला आणि संघ गेला स्पर्धेच्या बाहेर. मुजम्मिल यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे ती आतापर्यंत आपल्या संघासाठी. मुजम्मिल पुढचा चेंडू टाकताना अब्रार यांच्यासाठी चेंडू जातोय निर्धाव. त्याचबरोबर पंचायत षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पूर्णगड या संघाची धाव संख्या होती ती 10 आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 6 चेंडू आणि 28 धावा. डीजे
आवश्यक असेल ते 28. या ठिकाणी वरुण राजाचं आगमन होताना दिसतंय. पावसाचे थेंब आपल्याला अंगावर पडताना दिसत आहेत, त्यामुळे हे षटक लवकरात लवकर टाकून घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर असेल तो अरफराज. शाकिब याने उंचवलेला चेंडू, 6 चेंडू 8. 28 धावांची गरज. पहिला चेंडू गेलाय. धावसंख्या झाली ती 11. पुढचा चेंडू लेगचा जे अब्रार यांनी कटवलाय. एक धाव तर घेतली आहे फक्त. धावा आवश्यक आहे ते 4 चेंडू आणि 26 धावा. पावसाचं इथे आगमन होताना दिसतंय, तो खेळ थांबत नाहीये कारण 4 चेंडू आणि 26 धावा. या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश होताना आपण पाहतोय. अल्फरान सलग 4 चेंडू आपण त्यांचे पाहिले. 4 चेंडूवरती फक्त आलेले एक एक धाव. अल्फरान पुढचा चेंडू टाकतील ते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ठिकाणी एक चेंडू शिल्लक. मोमीन स्पोर्ट गावकडी संघाने सामना सोडला होता, परंतु हा सामना मोमीन स्पोर्ट गावकडी हा संघ इथे विजयी होताना दिसतोय. पूर्णगड कॅप्टन पूर्णगड संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी यायचे. शहजाद